नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। दरवर्षी भारतामध्ये हजारो लोकांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होतो। या अपघातांमध्ये लाखो लोक जखमी होत असतात। ही भारतासारख्या देशाला लाजिरवाणी बाब असल्याचं मत ख्यातनाम कसोटीपटू श्री कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे। ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीने आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 28व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। 9 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने आज रिक्षा चालकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माझी रिक्षा माझी दीक्षा असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं। यावेळेस मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। रिक्षा चालकांना यावेळेस स्मार्ट कार्डचं वाटप देखील करण्यात आलं। यावेळेस श्री कपिल देव यांनी आपले विचार व्यक्त केले। लाखों में हिंदुस्तान में हर साल लोग एक्सीडेंट से मरते हैं, तो इसलिए मैं ये कहूँगा कोशिश करो कि थोड़ा ध्यान, कोशिश करो कि फोन नहीं करना गाड़ी में बैठ के। हम सब गलती करते हैं, पहले तो हम माने हाँ गलती करते हैं, लेकिन अगर हम कोशिश कर सकते हैं तो ये समाज थोड़ा सा बेहतर हो सकता है, हमारा देश थोड़ा सा बेहतर हो सकता है। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षात आपले अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे। यात मनसेचा उमेदवारी अर्ज वाटप कार्यक्रमाला आज सुरुवात झाली। एकेका प्रभागातून जवळपास 10 इच्छुक अर्ज घेत आहेत। यामध्ये काही लोक देवाला आणि आकड्यांना मानणारे देखील आहेत। ठाण्यातील मनसेच्या इच्छुकांनी गर्दी आज मनसे कार्यालयात केली होती। यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 31 जागा मनसे लढवणार असल्याचं सांगण्यात आलं। अर्ज वाटप करताना 9 क्रमांकांच्या अर्जाची मागणी अनेकांकडून झाली। त्यावर तोडगा काढत बोली लावून 11,000 रुपयांना हा अर्ज विकत घेतला आहे काही जणांनी। संपूर्ण प्रक्रियेला 2 ते 3 दिवस लागणार असून या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याचं नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांनी सांगितलं। खूप लोक इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, तर जितकी प्रक्रिया लवकर सुरू केली तितकं पुढे सुद्धा थोडंसं सोपं पडेल या उद्देशाने आम्ही आज त्याचे फॉर्म इच्छुकांना फॉर्म वाटण्याची सुरुवात करतोय। मनसे 131 वॉर्डात निवडणूक लढवली। काय झालंय ते 9 नंबरच्या बाबतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल आहे। 5-6 जणांनी एकत्र तो फॉर्म मागितला, तर त्यातल्या एकाने सांगितलं की ठीक आहे, मग मी संघटनेसाठी 11,000 रुपयाची देणगी देतो म्हणून 9 नंबरचा फॉर्म त्याला दिला गेला, कारण ते 5-6 जण एकत्र तो नंबर मागत होते त्यामुळे। उल्हासनगर येथील मनप्पुरम गोल्ड सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीच्या शाखेवर दरोडा टाकत 7,22,00,000 रुपयांचं सोनं चोरून नेण्यात आलं होतं। या प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध ठिकाणी सापळे रचून 2 किलो 800 ग्राम सोनं जप्त केलं आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना झारखंड तिवा तुर्भे येथून अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या 50 जणांच्या विविध टीम्स वेगवेगळ्या ठिकाणी शोध करत होत्या। अखेर त्यांना ताब्यात घेऊन सदरचं सोनं हस्तगत करण्यात आलं आहे। 2 दिवसांची सलग सुट्टी असल्याचा गैरफायदा घेत उल्हासनगर येथील मनप्पुरम गोल्डवर दरोडा टाकण्यात आला होता। यात 7 कोटी रुपयांचे 28 किलो 686 ग्रॅम सोनं लुटण्यात आलं होतं। या गुन्ह्याचा तपास उल्हासनगर पोलिसांसह गुन्हे शाखा देखील करत होती। या तपासात गुन्हे शाखेने झारखंड येथून मुख्य आरोपी मुस्तफा अख्तर शेख यांच्याकडनं 2 किलो 862 ग्रॅम सोनं जप्त केलं आहे। जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 77,27,000 रुपये एवढी आहे। या मुस्तफाचे 2 साथीदार मनोज सावंत आणि कमरुद्दीन शेख यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे। आणखी 15 आरोपींचा शोध गुन्हे शाखा घेत असून त्यांना देखील अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे। अभी तक लगभग 3 किलो ज्वेलरी जो कि लगभग 77 लाख की है हम रिकवर कर चुके हैं। 15 से अधिक आरोपी इसमें अभी वांटेड हैं। टीम्स हमारी बाहर है, देश में अलग अलग हिस्सों में फैली हुई हैं। मैं ये ज़्यादा डिटेल नहीं देना चाहूँगा हमारी टीम्स कहाँ पर इनके पीछे लगी हैं। जो ये गुनाह हुआ था इसका मास्टरमाइंड कमरुद्दीन शेख जो कि 4 जनवरी को अरेस्ट हुआ है वो इसका मास्टरमाइंड है। इससे पहले देश के बहुत से हिस्सों में इस प्रकार की चोरी को अंजाम दे चुका है।
नवसाला पावणारी कोपरी गावाची आई अर्थात चिखला देवीचा यात्रा महोत्सव आणि पौष पौर्णिमा सोहळा प्रचंड उत्साहाने आयोजित करण्यात आला आहे। भाविकांनी या संपूर्ण सोहळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। पालखी सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता, त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता अभिषेक आणि 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत भव्य यात्रा महोत्सव। ठिकाण गावदेवी चिखलादेवी मंदिर, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व। संयोजक गावदेवी सेवा मंडळ, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। ठाणे तसंच उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षात लोकसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली असतानाही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र मतदारांच्या संख्येत फार वाढ झालेली नाही। जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अंतिम यादीतील आकडेवारीनुसार ठाण्यात 89,000 तर उल्हासनगरमध्ये 22,000 मतदार वाढल्याची बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे कोपरी पाचपाकडी भागात सर्वाधिक मतदारसंख्येत वाढ झाली असून त्याचा आकडा 25,000च्या घरात आहे। ठाणे आणि उल्हासनगर महापालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने दोन्ही शहरांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। या निवडणुकीसाठी येत्या काही दिवसात आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। असं असलं तरी ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही महापालिकांच्या निवडणूक विभागाने मात्र निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारांची यादी जाहीर केली होती। त्यामध्ये 2 महिन्यांपूर्वी जिल्हा निवडणूक विभागाकडे नोंदणी करण्यात आलेल्या नवीन मतदारांचा समावेश करून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। येत्या 12 जानेवारीला पालिकेचा निवडणूक विभाग मतदारांची अंतिम यादी जाहीर करणार आहे। दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रातील मतदारांच्या यादीबाबत माहिती दिली। ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप यादीमध्ये 11,48,000 मतं होती। त्यामध्ये आता 89,000 नवीन मतदारांची भर पडली आहे। ठाणे पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता सुमारे 47,170 किलोग्रॅम वजनाचा अल्प्राझोलम आणि इतर सुमारे 100 किलो वेगवेगळ्या पदार्थाचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत। अंमली पदार्थांची किंमत ही 19 कोटी रुपये एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। या प्रकरणी अमित भीमराव गोडबोले आणि लवकुश पप्पू गुप्ता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल वालझाडे यांना ठाणे शहरातील आनंद दिघे टॉवर येथे 2 जण अल्प्राझोलम घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा रचला असता हे दोघेही त्यात अलगद अडकले आहेत। या संदर्भात सेंटर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीमध्ये पोलिसांनी तपास केला असता कंपनीच्या कोणत्याही रेकॉर्डवर नोंद नसलेला आणि कंपनीचे आणि अंमली पदार्थांच्या नियमानुसार
मंजूर आराखड्यानुसार ठरवून दिलेल्या जागेत न ठेवता लपवून ठेवलेले सुमारे 754 किलोग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थांचे, नियंत्रित पदार्थांचे आणि केमिकल्सचे संशयित साठे आढळून आले असून त्यामध्ये 47,170 किलोग्रॅम वजनाचा अल्प्राझोम आणि सुमारे 100 किलो इतर वेगवेगळ्या पदार्थांचे अंमली पदार्थ आढळून आले आहेत। या संदर्भामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सेंटॉर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 2 कामगार आहेत। त्याचबरोबर कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी यांचाही या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। टोटल कॉन्ट्राबैंड जो अब तक सीज किया गया है उसकी कीमत है लगभग 19 करोड़। फैक्ट्री में इस लगभग 27 प्रकार के साइकोट्रोपिक सब्सटेंस बनाए जाते थे और टोटल जो हमें वहाँ स्टॉक रॉ मटेरियल का लगभग 105 टन का स्टॉक था। अंडर प्रोडक्शन लगभग 4 टन एंड फिनिश प्रोडक्ट लगभग 6 टन जो वहाँ स्टोर किया गया था। इस स्टॉक को भी वेरीफाई किया जा रहा है एफडीए की मदद से और हमारी क्राइम ब्रांच की टीम वेरीफाई कर रही है ये जानने के लिए कि ये सब प्रॉपरली अकाउंटेड फॉर था या इसमें भी कुछ कॉन्ट्राबैंड था। और जब एक बार ये वेरीफाई हो जाता है उसके बाद आगे की कार्रवाई एफडीए की मदद से इसमें की जा रही है। आजचा मतदार उद्याचा उमेदवार, आमचं भविष्य आमच्या हाती, ठाण्यात आता लोकच उमेदवार अशा प्रकारचा नारा देत ठाणे मतदाता जनजागरण अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून सामान्य नागरिकांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरावं या दृष्टिकोनातून या अभियानाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री राजय गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। अद्यापपर्यंत 50 उमेदवार यासाठी पुढे आले आहेत। आणखीही इतरही प्रभागांमधून चांगले उमेदवारांच्या शोधात आपण असल्याचं यावेळेस ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या वतीने सांगण्यात आलं। सर्वसामान्य नागरिकांनी देखील निवडणूक लढवल्यास निश्चितपणे एक दबावगट तयार होऊ शकतो या दृष्टिकोनातून हा संपूर्ण प्रयोग सुरू आहे की आम्ही आमचं तन मन धन लावून उभे राहणार आहोत। आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुमच्यासारखं कुठलं तरी अभियान असलेले लोक आमच्या सोबत असावे। आम्हाला काही लोकांना 30-40 वर्षाचा अनुभव आहे शहरातला। आम्ही काय नौखे नाही आहोत, एक नागरिक नाही आहोत नुसतं तर एक ॲक्टिव्हिस्ट आहोत। तो लौकिक आहे आमचा आणि तो लौकिक आम्ही या ठिकाणी निश्चितपणे उतरवणार आहोत। आणि जे लोक स्वयंभू स्वतः इंडिपेंडेंटली ज्यांची थिंकिंग आहे त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं यंदाचं 31वं वर्ष आहे। आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प काल मराठी अभिनेते श्री मकरंद अनासपुरे यांनी गुंफलं। मकरंद अनासपुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला। त्याचप्रमाणे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी मोठं काम केलं। त्यामुळे मकरंद अनासपुरे यांना ऐकण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। माधुरी ताम्हाणे यांनी त्यांची यावेळेस प्रकट मुलाखत घेतली। ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये
चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने भव्य ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साडी, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, जेंट्स खादी कुर्ते, पर्सेस, किचनवेअर, हॉबी क्लासेस, हर्बल कॉस्मेटिक्स, बेडशीट, सिल्वर कोटिंग, पारंपरिक खाद्यपदार्थ, सरबते, रेडी टू ईट पदार्थ, रत्न, वास्तुशास्त्र, स्टर्लिंग रांगोळी, आयुर्वेदिक उत्पादनं, इन्शुरन्स, शैक्षणिक खेळणी, लेदर फुटवेअर, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बेकरी प्रॉडक्ट्स, नॉनस्टिक कुकवेअर, हर्बल पेस्ट कंट्रोल आदी अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे. एकंदरीतच ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्ण संधी असल्याचं बोललं जात आहे. चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ खुली राहणार आहे. मंडळाचा मुख्य उद्देश जे छोटे घरगुती व्यावसायिक आहेत, ज्या महिला उद्योजक आहेत, ज्या घरातनं बसून आणि वेगवेगळे दागिने पण बनवतात, खाद्यपदार्थ बनवतात, पिठं बनवतात, किंवा जे स्मॉल एंटरप्रेनर्स आहेत त्या सर्वांना एक रिझनेबल रेटमध्ये व्यासपीठ मिळावं त्यांची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकण्याकरच्या दृष्टीने, म्हणून हा मंडळाचा उपक्रम आहे. ठाणेकर नागरिकांना आम्ही आवाहन करू की इतर ज्या व्यापारी पेठा होतात आणि ह्याच्यात जो काही फरक आहे तो तुम्ही इथे येऊन अनुभवून घ्या. आणि गेली 20 वर्ष मी हा बिझनेस करते आणि चित्पावन ब्राह्मण संघाच्या या एक्झिबिशनमध्ये गेली 4 वर्ष मी भाग घेते. अतिशय छान रिस्पॉन्स आहे, प्रश्नच नाही आहे. आणि इकडची शिस्त म्हणा किंवा सगळ्याच बाबतीत एकदम आम्हाला छान रिस्पॉन्स आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.